नमस्कार, मी दुर्गास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहे डोसे. आपण डोसे बनवायलासाठी सगळ्यात पहिला करून घेऊया चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे अर्धी वाटी खोबरं, साधारण 1 इंच साल काढून घेतलेलं आलं, 3 ते 4 मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे सगळं मिश्रण आपण बारीक करून घेऊ. मिश्रण मिक्सरमध्ये मी टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ, बारीक मीठ आणि थोडी अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची. याने थोडी टेस्ट वेगळी येते चांगली. आणि याच्यात तुम्ही थोडे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे जरी असतील तरी ते 2 चमचे असे टाकले तरी चटणी अजून छान लागते. मिश्रण चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं 2 चमचे दही टाकून घ्यायचं आणि तेल गरम करून गॅस बंद करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण लाल मिरची, कढीपत्ता आणि थोडी उडीद डाळ टाकून फोडणी देऊ या चटणीला. आता याच कढईमध्ये आपण आपल्याला लागणारी जी बटाट्याची भाजी आहे डोश्यासोबतची, ती बटाट्याची भाजी आपण तयार करून घेऊया. त्याच्यासाठी लागणारे जिरे, मोहरी, बारीक कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे टाकून आपण मिक्सरला बारीक करून जर असं घेतलं तर बटाट्याची भाजीची जी टेस्ट आहे ती अतिशय छान होती. हे मिश्रण आपण परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात कांदा टाकून घेऊ. कांदा चांगला लाल होतपर्यंत परतून घेऊया. कांदा खमंग असा भाजलेला आहे. पिवळ्या बटाट्याची ज्यावेळेस आपण भाजी करतो त्यावेळेस कांदा जास्त काळपट असा भाजला जाईल असा नाही भाजायचा, एवढाच भाजून द्यायचा बारीक गॅसवर. चवीपुरतं मीठ आणि हळद. हळद ही कुठल्याही भाजी करताना कांद्यात सुरुवातीला टाकायची नाही, हळद शेवटी टाकायची, म्हणजे ती करपून त्याचा लालसर कलर येत नाही, पिवळाच्या पिवळा तसाच राहतो. बटाटे घालून आपण भाजी परतून घेऊ. बघू शकता किती सुंदर कलर आला आहे भाजीला, छान दिसते भाजी, टेस्टी पण झालेली आहे. आता आपण डोसे करून घेऊ. तवा चांगला गरम झाल्यानंतर थोडंसं तेल त्याच्यावर टाकून पसरून घ्यायचं, अगदी थोडं नकळत. डोशासाठी प्रमाण घेताना 3:1 प्रमाण कायम ठेवायचं, लक्षात ठेवा. 3 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी उडीद डाळ असं प्रमाण घ्यायचं. आता ह्या दिवसात फर्मंट पटकन होतं, पण जर फर्मंट लवकर होत नसेल तर तुम्ही 1 ते 2 हिरव्या मिरच्या वगैरे टाकून ठेवायच्या, पटकन फर्मंट होतं. आणि प्रमाण चुकवायचं नाही, थोडी मेथी दाणे, छान डोसे होतात. बघू शकता